जिंतूर परभणी महामार्गावर बोरीजवळच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोर भीषण अपघात, वृद्धाचा जागेवर मृत्यू, मोटरसायकल स्वारासह तिघे जखमी। जिंतूर परभणी महामार्गावरील बोरी गावापासून काही अंतरावर असलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या समोर दिनांक 27 नोव्हेंबर रोजी 11:30 वाजण्याच्या दरम्यान भीषण अपघात घडला। या अपघातात 75 वर्षीय वृद्धाचा जागेवरच मृत्यू झाला असून तिघे जण गंभीर किरकोळ जखमी झाले आहेत। परभणी दिशेने प्रचंड वेगात येणाऱ्या MH22EN 3543 या क्रमांकाच्या 4 चाकीने महामार्ग ओलांडत असलेल्या वृद्धाला जबर धडक दिल्याने ही दुर्घटना घडली। धडकेचा जोर एवढा तीव्र होता की वृद्ध व्यक्ती रस्त्यावर फेकली गेली आणि घटनास्थळी त्यांचा मृत्यू झाला। मृत व्यक्तीची ओळख कचरुबा दगडूबा भार शंकर वय 75 राहणार जवळगाव खुर्द तालुका जिंतूर अशी आहे। ते जिल्हा मध्यवर्ती बँकेत काही कामानिमित्त आले होते। त्यांनी रस्ता ओलांडत असतानाच भरधाव वाहनाने त्यांना ठोकरलं। यानंतर नियंत्रण सुटलेल्या या 4 चाकीने बाजूला जात असलेल्या MH38 AH 5158 या मोटरसायकलला देखील जोरदार धडक दिली। मोटरसायकल पूर्णपणे चेंगराचेंगरी होऊन नादुरुस्त झाली आहे। या अपघातात मोटरसायकलवरील अविनाश काशीनाथ दळवे वय 24 वर्ष गंभीर जखमी झाले असून त्यांना डाव्या पायाला फ्रॅक्चर झाला आहे। तसेच सोबत प्रवास करणाऱ्या अनिता रतन लाखुळे वय 33 वर्ष व श्रेयस रतन लाखुळे वय वर्ष 8 हे दोघे किरकोळ जखमी झाले आहेत। सर्व जखमींना तातडीने बोरी ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून परभणी येथील रुग्णालयात हलवण्यात आलं आहे। ज्या ठिकाणी अपघात झाला तो परिसर अत्यंत वर्दळीचा असून जिल्हा बँक असल्याने नागरिकांची सतत ये-जा असते। मात्र येथे स्पीड ब्रेकर, चेतावणी फलक, झेब्रा क्रॉसिंग किंवा वेग नियंत्रणाची कोणतीही सोय नसल्याने वाहनांचा बेफाम वेग वाढत आहे। यास निष्काळजीपणाचा फटका आज पादचाऱ्यांना बसल्याची स्थानिकांची प्रतिक्रिया आहे। नागरिकांनी सांगितलं की या परिसरात यापूर्वीही अनेक अपघात झाले असून प्रशासनाने वेळीच उपाययोजना न केल्याने लोकांचे प्राण धोक्यात आले आहेत। अपघातानंतर नागरिकांनी एकमुखाने प्रशासनाकडे कडक मागण्या केल्या। बोरी बँक परिसरात तातडीने स्पीड ब्रेकर बसवावेत, महामार्गावर वेग मर्यादा काटेकोर अंमलात आणावी, तसेच पादचाऱ्यांसाठी झेब्रा क्रॉसिंग, सूचना फलक आणि CCTV कॅमेरे बसवावेत अशा मागण्या करण्यात आल्या आहेत। नागरिकांचं म्हणणं आहे की जीवितहानी टाळायची असेल तर तातडीनेच रस्ते सुरक्षा उपाय अनिवार्य केलं पाहिजे। घटनेची माहिती मिळताच पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली। अपघातात सहभागी असलेले दोन्ही वाहने 4 चाकी MH22EN 3543 व मोटरसायकल MH38 AH 5158 ताब्यात घेण्यात आली आहे। चालकावर पुढील कारवाई सुरू असून संपूर्ण प्रकरणाचा तपास बोरी पोलिसांकडून केला जात आहे।